चाकणमधील एका वाहनाच्या शोरूममध्ये काही परप्रांतीयांनी वाहन दुरुस्तीसाठी गेलेल्या स्थानिक तरुणांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। याबाबत पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांनी तमाम कार्यकर्त्यांच्या समवेत चाकण पोलिसांना निवेदन दिले। त्यानंतर पुणे लाईव्ह सोबत बोलताना या संपूर्ण घटनेचा निषेध करत अत्यंत गंभीर आरोप करताना त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊया। संघटनेच्या वतीने आमच्या संघटनेचा एक कार्यकर्ता, समाजातला एक युवक याने कृष्णा टीव्हीएस शोरूम एकतानगर चाकण या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यामुळे गाडी रिपेअरिंग करता दिली होती आणि गेल्या अनेक महिन्यापासून त्याने तिथं चक्रा मारून देखील त्या शोरूमवाल्यांनी कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा केला नाही। परंतु ह्याच मुलाने, म्हणजे याचं नाव आहे अभिजित संजय गायकवाड, या मुलाचं नाव आहे। या मुलाने त्यांना सांगितलं की बाबा आम्ही एवढे दिवस झालं गाडी इथं शोरूमला टाकले, परंतु काय झालेलं नाही, तर त्यांनी काही लक्षच दिलं नाही। त्याच्यानंतर एक महिन्यानंतर ह्या मुलाने पाठपुरावा केला इन्शुरन्स कंपनीकडं। इन्शुरन्स कंपनीने याच्या गाडीचा जो काही नुकसान भरपाईचा दावा जो होता तो कबूल केला, मान्य केला आणि त्याला संमती दिली। मग त्याच्यानंतर एक महिन्यानंतर परत त्या गाडीचं काम झालं म्हणून याला बोलून घेतलं। मग काम झालं म्हणून बोलून घेतल्यानंतर काय आलं की या मुलाने विचारलं की बाबा तुम्ही जुने पार्ट माझ्या गाडीला का टाकले। तर शोरूमच्या लोकांनी यांना असं सांगण्यात आलं की बाबा ह्या जे कंपनीचे जे काही पार्ट येतात ते आता अशीच येतात। तर हा म्हणला मी नवीन इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी मला नवीन पार्ट टाकण्यासाठी माझा क्लेम सँक्शन केला, मग तुम्ही जुने पार्ट का टाकून देता। या कारणावरून त्यांच्यामध्ये वादविवाद झाला। याने फक्त हातातला मोबाईल काढला, मोबाईलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं याच्या डीपीला पोस्टर होतं। तिथल्या एका माणसाने बघितलं की बाबा तू याला विचार तू कोण आहे, हा म्हणला मी जय भीमाला आहे। माझा आलाय का, गाड्या घेतल्या तर घेतल्या, आम्ही जसं काम करतो ते तशाच पद्धतीने। त्याच्यानंतर त्यांनी त्या गाडीचे फोटो काढले। फोटो काढल्यानंतर त्याने आहे म्हणून शोधायला सुरुवात केली। हा बोला याने नकार देण्याची त्याला हे केली किंवा ती शिवाय वगैरे काही देऊ नको। त्या शोरूममधल्या 4-5 गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, जे लोक ह्या औद्योगिक नगरीमध्ये उद्योग व्यवसाय करायला आले, त्यांनी इथं उद्योगधंदे टाकले, त्यांचे उद्योगधंदे जोरात चालले। तो एक तर परप्रांतीय माणूस आहे, तो कलकत्त्याचा माणूस आहे, बंगाली माणूस आहे तो तिथं। आम्हाला जाती धर्मावरती कोणतं बोलायचं नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशामध्ये राहणाऱ्या तमाम जाती धर्मातील कुठल्याही प्रांतातील कुठल्याही राज्यातील लोकांना राहण्याची मुभा दिलेली आहे। परंतु मला असं म्हणायचं आहे की त्या 4-5 लोकांनी मिळून या मुलाला प्रचंड बेदम मारहाण केली, याच्या डोक्याला लागलं। त्याच्यानंतर हा मुलगा इथं पळत कडून पोलीस स्टेशनला आला। पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथल्या PSI संगीता कदम मॅडम ज्या आहेत, ह्या तक्रार दाखल करायला आमचा कार्यकर्ता इकडे आला असल्यामुळे त्या म्हणजे तू काय हरिश्चंद्राची आवला वगैरे शिवाय द्यायला लागल्या। तर इथं गोरगरीब जनता, हे जे पोलीस स्टेशन जे उभं केलं आहे सरकारने, हे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी उभं केले। यांची जी सरंजामशाहीची जी पद्धत जी आहे, मॅडमचं जे आर्याविषयी जे बोलणं जे आहे, आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने अशी मागणी करतो की संगीता कदम ज्या मॅडम आहेत त्यांना सस्पेन्स वगैरे करू नये, त्यांना बडतर्फीची मागणी आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत। आणि आम्ही माननीय पोलीस संचालक किंवा अनेक जे काही वरिष्ठ